द अरेंज मॅरेज भाग 4 रोमॅन्टिक लव्ह स्टोरी. अर्जुनची आई सायली आणि अर्जुनला जवळ बसायला सांगते. त्याची आई सायलीला हळद कुंकू लावून तिच्या हातात एक साडी, नारळ आणि 3,000 रुपये देतात आणि तिची नजर उतरवत म्हणतात, खरंच सायली, तुझ्या रूपात मला आता एक गोड मुलगी मिळेल आणि माझी मुलीची हौस पण पूर्ण होईल. सून तर तू देशपांडेंची असशीलच, पण मुलगी मात्र माझी असशील हा. सायलीच्या आई बाबांना खूप भरून येते. त्यांच्या चेहऱ्यावर एक प्रकारचे समाधान दिसते आणि अर्जुन त्या दोघांकडे बघत असतो. विचार करतो, किती टेन्शन असते ना मुलींच्या आईबाबांना. तळ हाताच्या फोडाप्रमाणे ते जपतात, लहानाचे मोठे करतात. आज त्यांच्या चेहऱ्यावरचे समाधान बघून वाटते की त्यांनी त्यांच्या मुलीला एका चांगल्या घरी दिले आहे आणि मी पण तिला त्यांच्यासारखेच जपेल. प्रॉमिस बाप्पा, तुला दाखवायला घेऊन येईल हा. अर्जुन त्याच्या विचारात असतो. अर्जुनची आई सायलीच्या हातात एक सोन्याचे कळे घालते. सायली एकदम बावरून जाते आणि त्यांच्याकडे बघते. त्या सायलीच्या हातावर थोपटत म्हणतात, देशपांडेच्या घरातील परंपरा आहे ही. माझ्या सासूबाईंनी मला जेव्हा आमचे लग्न ठरले ना, तेव्हा मला दिले होते आणि त्यांना त्यांच्या सासूबाईंनी दिले होते. सायलीचे आई बाबा एकदम टेन्स होतात, कारण त्यांनी अर्जुनला तसे काही आणलेले नसते. पण अर्जुनचे बाबा त्यांना म्हणतात, मला माहिती आहे की तुम्हाला वाटेल की तुम्ही अर्जुनसाठी काहीच आणले नाही, पण आम्हाला काहीच नको आहे तुमच्याकडून. सायलीसारखी इतकी गोड मुलगी जर तुम्ही आमच्या अर्जुनला दिली, यापेक्षा आणखी काय हवे आम्हाला. तीच आता आमच्या घरची लक्ष्मी आहे. सायलीचे बाबा त्यांच्यासमोर अक्षरशः हात जोडत म्हणतात, खरंच माझ्या मुलीने नशीब काढले. अर्जुनचे बाबा म्हणतात, हात नका जोडू आहो, आम्हालाच कसे तरी होते. आता आपण व्याही झालोत. आणि असे बोलून अर्जुनचे बाबा सायलीच्या बाबांना आलिंगन देतात. सर्वांच्या चेहऱ्यावर हसू फुलते. सायलीचे बाबा अर्जुनला टीका लावून एक ड्रेस, नारळ आणि 3,000 रुपये देतात. अर्जुन आणि सायली दोघेही घरातल्यांच्या पाया पडतात. सायली आणि अर्जुन खूप आनंदी असतात. अर्जुन हळूच सायली जवळ येतो आणि इकडे तिकडे बघत बोलतो, आज रात्रीच लक्षात आहे ना. सायली मुद्दामून अर्जुनला चिडवण्यासाठी म्हणते, आज रात्रीचं लक्षात आहे, पण नाही जमणार हा. अर्जुन थोडा जोरातच म्हणतो, का? आणि परत आवाज हळू करत म्हणतो, का का नाही जमणार. सायलीला त्याचा चेहरा पाहून खूप हसू येते. ती काही न बोलताच त्याच्याकडे खट्टाळपणे बघत हसत निघून जाते. अर्जुनला काहीच समजत नाही. जिजू अर्जुनला बोलावतात. त्याला म्हणतात, साले साहेब, जरा आता आमच्या बरोबर पण बोला. अर्जुन मनातच म्हणतो, हे मात्र सायलीने बरोबर नाही केले. मला मुद्दामून चिडवत आहे ना. आता बघच सायली, मी काय करतो ते. अर्जुन बाकीच्यांबरोबर गप्पामध्ये रंगून जातो. इकडे सायली अर्जुनच्या ताईकडे जाऊन अर्जुनला काय गोड आवडते ते विचारते. ताई पण सांगते की अर्जुनला गोड जास्त आवडत नाही, पण गोडमध्ये त्याला फक्त गाजरचा हलवा आवडतो. सायली लगेच पदर कमरेला खोचून किचनमध्ये आई आणि काकूंबरोबर दुपारच्या जेवणाच्या तयारीला लागते. काकू आणि सायलीच्या आईने आधीच सर्व बनवून ठेवलेले असते. आता फक्त काहीतरी गोड करायची बाकी असते. तेवढ्यात सायली आईला म्हणते, आई, आजचा गोड पदार्थ मी बनवते. आई आणि काकू आश्चर्याने तिच्याकडे बघतात. तितकंच त्यांना तिचे कौतुक पण वाटते. घरातल्या कामवाल्या मावशींनी आधीच सर्व सामान आणून ठेवलेलं असतं. त्यामुळे गाजरचा हलवा बनवायला तिला फ्रीजमध्ये मस्त टवटवीत गाजर मिळतात. मग काय, सायली लागते कामाला. तिला स्वयंपाक करायला जास्त आवडायचे नाही, पण दर शनिवारी आणि रविवारी कुठला तरी एक पदार्थ मात्र आवडीने बनवायची. त्यामुळे सायलीच्या आईला सायलीच्या स्वयंपाकाची काळजी नव्हती. सायलीने पटापट गाजर सोलून किसून घेतले. नंतर पातेल्यात थोडे तूप टाकून त्यात गाजरचा किस घालून 2 ते 3 मिनिटे परतवले. थोड्या वेळाने दूध घातले. मध्यम आचेवर पातेल्यावर झाकण ठेवून शिजवत ठेवले. मग दूध बऱ्यापैकी आटल्यानंतर त्यात साखर घातली. थोडा वेळ गॅस मोठा ठेवून दूध आटण्याची वाट बघू लागली. सर्वात शेवटी वेलची पूड टाकली. थोडे किसमिस आणि काजू बदाम घालून गॅस बंद केला. अर्ध्या तासात तिने गाजरचा हलवा बनवला. तिला इतकं मन लावून काम करताना आई आणि काकू मात्र कौतुकाने बघत होत्या. सर्व घरभर गाजराच्या हलव्याचा सुवास पसरलेला असतो. सायलीचे पण घर मोठेच होते. त्यात त्यांचे किचन पण अगदी मोठे. सर्वजण एकत्र जेवायला बसू शकतात एवढे मोठे किचन. त्यांना मदत करायला अर्जुनची आई आणि ताई किचनमध्ये येतात. त्यांना तिथे सायली काहीतरी बनवताना दिसली. मग काय, सासूबाईंना फारच कौतुक वाटले. लगेच त्यांनी तिच्या आईला विचारले, हलवा काय सायलीने बनवला? इतका छान वास येत आहे बाहेर. सायलीची आई लेकीचे कौतुक करत म्हणाल्या,
हो, तिनेच केला आहे गाजरचा हलवा. जेवणाची सर्व तयारी झालेली असते. अर्जुनची आई आणि ताई सायलीच्या आईला ताट वाढायला मदत करतात. थोड्याच वेळात सर्वांची जेवण होतात. त्यात सायलीने केलेल्या हलव्याची सर्वजण तारीफ करतात. फक्त अर्जुनच काहीच बोलत नाही. तो मात्र एकदम शांतपणे जेवण करतो. सायलीला समजते की अर्जुनला आपला राग आला आहे. तिला समजत नसते की आता अर्जुनला कसे मनवायचे. सर्वांची जेवण होतात. सर्वजण गप्पा मारत हॉलमध्ये बसतात. सायली पण हॉलमध्येच असते. गुपचूप अर्जुनला सॉरीचा मेसेज करावा म्हणून ती मोबाईल हातात घेते आणि बघते तर काय, मोबाईल स्विच ऑफ असतो. मग ती हॉलमध्येच तो चार्जिंगला लावते. इकडे अर्जुन मूड ऑफ करून बसतो. विचार करतो सायली त्याला साधा मेसेज सुद्धा करत नाही. सर्वजण लग्नाच्या पुढची तयारी कशी करायची याच्यावर चर्चा करत असतात. पण अर्जुन आणि सायलीचे लक्ष नसते लागत. दोघेही अधूनमधून एकमेकांकडे बघत असतात. त्यांना बोलायला वेळच नसतो मिळालेला. आणि हे सर्व नरेशदादा आणि जिजूंच्या लक्षात येते. त्यांना एकांत मिळावा म्हणून दोघेही एक आयडिया काढतात. जिजू म्हणतात, आमचे घर इथेच जवळ आहे. सर्वजण तिकडे आलेत तर लग्नाची पुढची बोलणी पण करता येईल. तेवढंच आमच्या घरी येता पण येईल. नरेशदादा पण होला हो करतो आणि सर्वजण श्वेताताईच्या घरी जायला तयार होतात. नरेशदादा स्पेशली सायली आणि अर्जुनसाठी आईबाबांची परमिशन घेतो की अर्जुन आणि सायलीला इथेच राहू देऊ, म्हणजे त्यांना सुद्धा एकांत मिळेल आणि जरा मोकळेपणाने बोलता पण येईल. पण त्यांना कुठे माहिती असते की यांच्या गाडीने आधीच पहिला टप्पा पार केलेला असतो, तेही चुपके चुपके. सर्वजण जाण्याच्या तयारीत असतात. अर्जुन आणि सायलीचे तोंड बघण्यासारखे असते. सायलीची आई सायलीला घरीच थांब सांगते. मग काय, तिचा चेहराच उतरतो. हो म्हणत ती सर्वांना नमस्कार करून तिच्या रूममध्ये नाराज होऊन निघून जाते. सर्वजण निघतात. जिजू अर्जुन जवळ येऊन म्हणतात, साले साहेब, तुमच्या भेटण्याची सोय केली आहे आता. कोणी डिस्टर्ब करणार नाही तुम्हाला. फक्त जरा सांभाळून हा. लग्नाला वेळ आहे अजून. आणि हो, संध्याकाळी 5 पर्यंत या दोघेही आमच्या घरी. तिकडेच जेवणाचा बेत करूया. तेव्हा आपण भेटायला मिळेल. मग कशी वाटली आयडिया? अर्जुन तर एकदम खुश होतो आणि जिजूंना घट्ट मिठीची मारतो. जिजू म्हणतात, तू माझ्या लग्नाच्या वेळेस मला मदत केली होती ना, आणि आता मी काय मग, हिसाब बराबर हुआ ना? जिजू मस्करी करत निघून जातात. सायलीच्या घरात कामवाल्या मावशी आवराआवर करत असतात. सर्व आवरून त्याही निघून जातात. सायलीला माहितीच नसते की अर्जुन पण तिथेच थांबणार असतो. सर्व गेल्यावर अर्जुन दाराला लॉक लावून घेतो आणि गुपचूप सायलीच्या रूमकडे जातो. रूमचा दरवाजा उघडताच असतो. अर्जुन रूमच्या दरवाजात उभे राहून सायलीला बघत असतो. तर बाईसाहेब आरशात बघून स्वतःला निहाळत काय असतात. मग काय, या साईडने कशी दिसते साडी, त्या साईडने कशी दिसते साडी, असे तिचे सुरू असते. स्वतःशी बडबडत गालातल्या गालात ती हसते. अर्जुन मस्त त्याच्या हाताची घडी घालतो आणि दरवाजाच्या बाजूला मस्त टेकून तिची मजा बघत असतो. एकदम ती आंबाड्यात बांधलेले केस मान हलवत मोकळे सोडते आणि इकडे अर्जुनची विकेट उडते. काही क्षणासाठी तर तो त्याच्या पापण्याच मिटवत नाही. मनातच सुरू होते, अर्जुन, अजून वेळ आहे लग्नाला, आवरा स्वतःला, नाहीतर काही खरं नाही. तुझं नाही, सायलीचं काही खरं नाही. मोकळ्या केसात सायली एकदम मादक दिसत असते आणि त्याच साडी. आई शपथ. अर्जुन मनातच, आता बीपी वाढतंय माझं. जर चुकून तिने एक कटाक्ष माझ्याकडे टाकला तर शूटच होईल. मग बस हा आता मीच काय एवढा हायपर होऊन राहिलोय. आता सायलीची पाळी. बघूयात जरा तिची मज्जा. सायली आपली मस्त केसात हात घालून स्वतःला आरशात बघत गाणं गुणगुणत असते. तोच अर्जुन काही न बोलता सायलीच्या मागे जाऊन उभा राहतो आणि आरशातून तिच्याकडे बघत एक खट्ट्याळ स्माईल देतो. सायलीला त्याला बघून एकदम कावरी बावरी होते आणि लगेच त्याच्याकडे बघते आणि म्हणते, तुम्ही इथे? अर्जुन तिच्यापासून काही अंतरावरच असतो, त्यामुळे तिला हालता पण नीट येत नाही आणि साडीमुळे तिला तोल जातो. मग काय, अर्जुन पटकन तिच्या कमरेत भोवती हात घालून तिला पकडतो आणि ती त्याच्या शर्टाची कॉलर एकदम घट्ट पकडून ठेवते. अर्जुनचा तो स्पर्श, आई ग, तिच्या हृदयाची धडधड एकदम वाढते. अर्जुन मात्र तिचं ते रूप डोळ्यात साठवत असतो. सायली स्वतःला सावरत त्याच्यापासून बाजूला होते. अर्जुन गालातल्या गालात हसत असतो. तो काहीच बोलत नाही. आता पाडी सायलीची असते. ती तिची नजर चोरत त्याला म्हणते, सॉरी. अर्जुन मुद्दाम म्हणून तिच्याजवळ येत म्हणतो, काय 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 ऐकूनही आले मला. ती परत मान खाली घालून म्हणते, सॉरी, मगाशी मी मुद्दाम म्हणून तुमची मस्करी केली. आता टर्न अर्जुनचा असतो.
तो सायलीच्या मागे अगदी तिच्या जवळ जाऊन उभा राहतो. तिला समजते अर्जुन खूप जवळ उभा आहे. तसे तिचे हात थरथर कापायला लागतात. पोटात गोळा येतो. अर्जुन तिच्या कानाजवळ हळूच बोलतो, इतके साधे सॉरी मी नाही ॲक्सेप्ट करणार. झालं, सायलीची बोलतीच बंद होते. तिला सुचतच नाही आता काय करावं ते. अर्जुन इतक्या जवळ असतो, तिला खूपच लाजल्यासारखे होते. ती त्याच्यापासून बाजूला जाणार. तोच अर्जुन तिचा हात पकडतो. तिचे हात एकदम गार पडलेले असतात. त्याच्या हाताचा गरम स्पर्श आणि तिच्या हाताचा गार स्पर्श, उफ्फ, काय माहोल असतो तिथला, गार गरम. अर्जुन सायलीला जवळ ओढतो. त्याच्या जवळ घेण्याने तिचे दोन्ही हात त्याच्या खांद्यावर असतात. तिचा श्वास वाढलेला असतो. अर्जुनला तो जाणवत असतो. त्याला तिची मजा घ्यायला जाम आवडत असते. ती त्याच्या नजरेला नजरच मिळवू शकत नसते. सायलीला चिडवत म्हणतो, अजून तर मी काहीच केलं नाही, त्याआधीच तू एकदम गार पडलीस. सायली अर्जुनकडे बघते, पण तिच्या तोंडातून शब्दच निघत नसतात. ती फक्त एवढेच बोलते, अर्जुन. नंतर एकदम शांतता. अर्जुन तिलाच बघत असतो. मनातच त्याची सुरू असते, खरंच देवा, ग्रेट आहेस तू. स्त्री ही तू या जगाला दिलेली एक सुंदर देणगीच आहे. स्पेशली थँक्यू की सायली मला दिल्याबद्दल. अर्जुनचे मनाशीच दूध दूध सुरू असतात. एक मन म्हणते कंट्रोल अर्जुन, लिमिटमध्ये, आणि दुसरे मन म्हणते काय कंट्रोल, इथे साक्षात मेनका समोर असताना कसं कंट्रोल. काय अर्जुन तू पण. लगेच पहिले मन, आता तर लग्न ठरले आणि लगेच तिच्या इतक्या जवळ जाणे बरोबर नाही. अर्जुन आता डोक्याने विचार करतो, खरंच तिला माझ्याबद्दल काहीतरी वेगळंच नको वाटायला. सायलीच्या मनात काय सुरू आहे हे समजण्यासाठी तो मुद्दामून तिच्या मागे मागून हात घालतो आणि तिचे ओठ त्याच्या ओठांजवळ आणतो. सायली पुरती घाबरलेली असते. तिचे अंग थरथरत कापायला सुरू होते. श्वास वाढतो. ती तिचे डोळे घट्ट बंद करून घेते. अर्जुन तिच्याकडे बघत एक खट्टाड स्माईल देतो. तिच्या थरथरत्या ओठांच्या गुलाबी पाकड्या बघून तर त्याला त्या क्षणी तिच्या मधाळ ओठांचा रस प्यावासा वाटतो. पण त्याला आधी सायलीच्या मनात काय आहे हे जाणून घ्यायचे असते. सायली डोळे बंद करून असते. तीही त्या क्षणाची वाट बघत असते. अचानक ती डोळे उघडते. बघते तर अर्जुन तिच्या जवळून दूर होतो. तेवढ्यात ती त्याचा हात धरते आणि तो जे विचार करतो तेच होते. सायलीच्या मनाची स्थिती पण सारखीच असते. ती त्याला म्हणते, तडमडलेल्या जीवाला असे व्याकुळ करून कोणी निघून जातं का. अर्जुन एक क्षण तिच्याकडेच बघत बसतो. तिचा तो व्याकुळलेला चेहरा बघून त्याला समजते की सायलीला पण हे तेच हवे असते जे त्याला. मनातच म्हणतो, कसा आहे मी. तिच्या मनाचा काहीच विचार नाही केला, पण आता नाही सहन करू शकत. तो परत तिला त्याच्याजवळ ओढतो आणि तिला मुद्दाम चिडवत म्हणतो, असं का. तू जे मगाशी केलं माझ्याबरोबर ते काय होते. मी किती आतुरतेने तुला विचारत होतो आणि तू मला बोललीस नाही जमणार तुला यायला. तेव्हा मला कसे वाटले असेल. असे बोलून तो तिला अजूनच जवळ घेतो. ती आता थोडी लढीवाळपणे त्याला म्हणते, खरंच सॉरी, चुकले मी, माफ करा ना आता. अर्जुनला तिचे असे लढीवाळ बोलणे आवडते. तो हसतच म्हणतो, केले माफ, पण मला त्याच्या बदल्यात काहीतरी हवे आहे. सायलीला लगेच समजते अर्जुनला काय म्हणायचे आहे ते. तिला एकदम लाजल्यासारखे होते. तो तिला म्हणतो, सायली इकडे बघ ना माझ्याकडे. किती लाजतेस ग तू. सायली पण मुद्दामून, मी कुठे लाजते. अर्जुन पण मनातच, असतं काय, चल मग डायरेक्टच विचारतो, बघू लाजते की नाही. अच्छा, मग मला जे पाहिजे ते मिळेल ना. सायली पण खट्टाळपणे त्याच्या खांद्यावर हात ठेवून म्हणते, आधी सांगा तरी काय हवे आहे. अर्जुन सायलीला म्हणतो, मला तुझ्या मधाळ ओठांचा माझ्या ओठांनी स्पर्श करायचा आहे. करू देशील. त्याचा प्रश्न ऐकून सायलीला आता सुचेनासेच होते. बिना मेकअपनेच तिचे गाल लाल लाल होतात. अर्जुन मुद्दामून बघू एका मुलीला इतकं सुंदर लाजताना पहिल्यांदाच बघत आहे मी. तो बोलतच असतो तोच सायली त्याच्या ओठांवर तिचे ओठ टेकवते आणि लगेच अर्जुनपासून लाजून बाजूला होते. हे एकदम क्षणात होते की त्याला काही समजतच नाही. एक गोळ शिरशिरी त्याच्या अंगातून लहरत जाते. त्याच्या मेंदूतले सर्व विचार बंद पडतात. तो सायलीला मागून त्याच्या हाताचा विडका तिच्या कमरेभोवती घालतो. सायली पुन्हा एकदा घाबरून जाते. अर्जुन म्हणतो, ही तर चिटिंग झाली ना सायली. म्हणजे कसे झाले की तहानलेल्याला विचारायचे की पाणी हवे आहे का आणि पाणी दुरूनच दाखवून निघून जायचे. मगाशी तूच बोललीस ना ताटकळत नाही ठेवायचे, आणि मग आता मला असे ताटकळतच ठेवतेस तू.
सायलीला समजतच नसते काय करायचे ते. अर्जुनची पकड हळूहळू घट्ट होते. तो तिला त्याच्याकडे वळवतो तशी सायली त्याच्यापासून दूर होण्याचा प्रयत्न करते. पण अर्जुनच्या ताकदीपुढे तिची ताकद कमी पडते. तिची पाठ ड्रेसिंग टेबलच्या बाजूच्या भिंतीवर धडकते आणि त्या भिंतीच्या थंडपणामुळे तिच्या अंगावर आणखीनच शहारे येतात. तिला समजून चुकलेले असते की आता अर्जुन आपल्याला सोडणार नाहीये. अर्जुन तिच्या इतका जवळ असतो की ती त्याच्या गरम श्वास तिच्या मानेवर अनुभवत असते. हळूहळू तोच गरम श्वास तिच्या ओठांवर रुंजी घालू लागतो. सायली अर्जुनचा शर्ट तिच्या हातात घट्ट पकडून घेते. दोघांच्याही अंगातले सरसडणारे रक्त गरम होत असते. तिच्या ओठांचा सुगंध तो त्याच्या श्वासात भरून घेत असतो. तिच्या त्या तजेलदार कांतीवर हुरहुरीचा काटा चढतो. एक हात सुंदर फूल दिसल्यानंतर भुंगा जसा त्या फुलातील रसाळ गोड मध कितीतरी वेळ प्राशन करतो, अगदी तसेच अर्जुन सायलीच्या रसाळ ओठांमध्ये प्राशन करतो. श्वासगणित श्वास गुंफले जाऊन लागले. कितीतरी वेळ ते ओठांनी ओठांशी बोलत होते. जेव्हा श्वास दोघांचे जड लागू लागले तेव्हा दोघे जण एकमेकांपासून दूर होतात. सायलीच्या ओठांवर त्याचा ओठांच्या रसांची मोहर लागते. अर्जुन तिच्याकडे बघून खट्टाळपणे ओठांवरून त्याचा अंगठा फिरवत हसत असतो. सायली लज्जेने त्याच्या छातीवर तिचे डोकं टेकून त्याच्या छातीवर लढीवाळपणे 2 ते 3 वेळा मारते. म्हणते, अर्जुन, मला सोडून तर नाही जाणार ना तुम्ही? अर्जुन तिच्या भोवती आपली मिठी घट्ट करत म्हणतो, वेडू माझं, तुला सोडण्यासाठी थोडी मी तुला हो बोललो. प्रेमात पडलो आहे तुझ्या आणि माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत तुझ्या सोबत राहील. बापाची शपथ. सायली त्याच्या डोळ्यात डोळे घालून बघते. तिला फक्त आणि फक्त प्रेमच दिसते आणि न कळत तिच्या डोळ्यातले मोती त्याच्या शर्टावर कधी ओघळतात तिला समजत नाही. थोडा वेळ दोघेही त्या प्रेमाच्या मिठीमध्ये गुंग होऊन जातात. अचानक घराची बेल वाजते आणि दोघेही दचकून भानावर येतात. सायली लाजून अर्जुनपासून बाजूला होते आणि अर्जुन पण तिला बघून गोड हसतो. तेवढ्यात सायलीचे लक्ष त्याच्या शर्टावर जाते आणि ती एकदम म्हणते, अर्जुन. अर्जुन म्हणतो, काय काय झाले सायली? एवढी का घाबरल्यासारखी दिसते आहेस? सायली म्हणते, तुमच्या शर्टवर माझ्या लिपस्टिकचा डाग लागला आहे. अर्जुन आरशात चेक करतो तर फिकट असा लिपस्टिकचा डाग अर्जुनच्या उजव्या बाजूच्या शर्टावर लागलेला असतो, पण तो एकदम कूल असतो. तितक्यात परत बेल वाजते. सायली लगेच काळजीच्या स्वरात म्हणते, आता काय करायचे? जर सर्वजण आले असतील तर? काय म्हणतील ते मला? तुमचे आई बाबा, माझे घरचे, मला खूप टेन्शन येत आहे. अर्जुन तिला म्हणतो, अगं साई, आधी शांत हो. इतके का घाबरत आहेस? एक काम कर, तुझ्या दादाचा एखादा शर्ट असेल तर मला दे. मी तो घालतो आणि सांगेल की चहा पिताना चहा सांडला, सो बदलला. ठीक आहे, जा पटकन घेऊन ये. सर्वजण खाली वाट बघत असतील. सायली पडतच तिच्या दादाच्या रूममध्ये जाते. त्याची रूम खाली असते, सो तिला थोडा वेळ लागतो. तिला दिसेल तो शर्ट ती उचलून आणते. वर जाताना तिला अक्षरशः धापा लागतात. धापा टाकतच ती तिच्या रूममध्ये येते आणि समोर बघते तर काय, बघतच राहते. अर्जुन त्याचा शर्ट काढत असतो. मग काय, ती पण मस्त मजा बघू लागते, ते पण चोरून चोरून. आई ग, काय त्याचे ते पिळदार शरीर, भारदस्त बाहू, तिच्या हृदयाची धडधड तिला एकदम स्पष्ट ऐकू येते. आणि अर्जुन त्याच्या शर्टची घडी घालून ठेवत असतो आणि न कळत त्याचे लक्ष दरवाजात जाते. त्याला समजते की सायली लपून आपल्याला बघत आहे. तो गालातल्या गालात असतो. त्याच्या त्या ब्लॅक कलरच्या बनियानमध्ये त्याची ती बॉडी, आई शपथ, मारही डाला. अचानक तिचे लक्ष त्याच्या मानेवरच जाते. नखाचा एक ओरखडा एकदम स्पष्ट दिसत असतो. तिला आता एकदम घाबरल्यासारखे होते आणि थोड्या वेळापूर्वी घडलेला तो गोड क्षण तिला आठवतो आणि तिच्या अंगावर चरकण काटा येतो. तिच्या तंद्रीतच ती असते. तोच अर्जुन तिला जवळ ओढतो. ती एकदम कावरी बावरी होते. तिला बघून अर्जुन म्हणतो, असं चोरून चोरून व्ह्यू नसतो बघायचा. जे काही बघायचे ना ते समोरासमोर बघायचे. सायली अर्जुनला जोरात धक्का देत म्हणते, मी मी कुठे चोरून बघत होते? अर्जुन तिच्या जवळ येत म्हणतो, खरंच? सायली तिचा चेहरा लपवत म्हणते, हो हो हो, मी कशाला तुम्हाला चोरून बघू? खरं तर त्याला तसे बघायला खूप आवडत होते, पण तिची चोरी पकडली गेल्याने तिला सुचत नव्हते की आता काय बोलायचे. अर्जुन तिला म्हणते, तर मग चेहरा का लपवत आहेस माझ्यापासून? इकडे बघ असे म्हणत अर्जुन सायलीच्या समोर उभा राहतो. सायलीला असे वाटते की उगाच आपण खोटं बोललो, पण आता काय उपयोग असा विचार करून ती गप्पच राहते आणि विषय बदलण्यासाठी म्हणते, अर्जुन प्लीज, तुम्ही हा शर्ट घालून घ्या आणि लवकर खाली या. बराच वेळ झाला दार वाजवून.
सर्वजण खाली वाट बघत असतील. पण अर्जुन तो काही खाली तिला सोडायला तयार नसतो. कारण ती जेव्हा खाली शर्ट आणायला जाते तेव्हाच अर्जुनने जिजूंना फोन करून विचारून घेतले होते की ते खरंच सायलीच्या घरी आलेत की काय, अजून तिथेच आहे. आणि जिजू त्याला सांगतात की ते सर्वजण त्यांच्याच घरी आहेत आणि त्यांना निघायला अजून 2 तास तरी लागतील. त्यामुळे अर्जुनला खात्री होते की ते लोक लवकर येणार नाहीत. त्यामुळे खाली कोण आहे याचे त्याने जास्त मनावर घेतले नाही. आता त्याच्या मनावर घेण्यासारखी गोष्ट सायलीने केली होती. सायली खाली जाणार तितक्यात त्याने तिचा हात पकडला आणि तिला बोलला, सायली, मला माझे उत्तर मिळाल्याशिवाय मी तुला सोडणार नाही. सायलीला समजते की खरं बोलल्याशिवाय पर्याय नाही. त्यामुळे ती त्याच्या जवळ येत त्याला बोलते, हो, मी बघत होते तुम्हाला. तिचे बोलणे ऐकून अर्जुनच्या गालावर हसू फुलते आणि तो तिला जवळ ओढतो. सायली त्याला म्हणते, अर्जुन, काय करता आहात? खाली वाट बघत असतील सर्वजण. प्लीज सोडा ना मला. उगाच सर्वांना बोलायला आणि चिडवायला टॉपिक नको, प्लीज. जवळ ओढण्याने तिच्या डोक्यात नको नको ते विचार येतात आणि ती तिच्या विचारांवर काबू करण्याचा प्रयत्न करते. अर्जुन तिला बघत असतो. तो म्हणतो, एकटीच नेत्रसुख घेतेस, जरा मलाही ते सुख मिळू दे. सायली त्याच्यापासून स्वतःला सोडवण्याचा प्रयत्न करत त्याला मुद्दामून म्हणते, किती घाई ना तुम्हाला, थोडा तरी संयम ठेवा. अर्जुन म्हणतो, ओ संयम काय, ठीक आहे, बघ मी किती संयम ठेवतो ते. आणि जो स्वतःहून संयम तोडेल तो बेट जिंकेल, चालेल ना? सायलीला पण मजा येत असते त्याला चिडवायला. ती पण म्हणते, चालेल मला, पण जो जिंकेल त्याने जे सांगेल ते करावे लागेल हा. अर्जुन म्हणतो, चालेल, बघ हा, बेट लागली आता. काही चेंजेस करायचे असतील तर बेटमध्ये तर आधीच सांगून दे, नंतर मी काहीच ऐकणार नाही. काय मग मित्रांनो, कसा वाटला आजचा हा भाग तुम्हाला? तर मला कमेंटमध्ये कळवा आणि हा व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. आणि आपल्या ह्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. आणि हो, तुम्हाला जर ह्या कथेचा मागचा भाग बघायचा असेल तर माझ्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली आहे, तुम्ही जाऊन चेक करून बघू शकता. चला मग भेटूया पुढील भागात. धन्यवाद.